नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCचा एक्झाम पॅटर्न आज आपण काही स्लाईडच्या माध्यमातून समजून घेऊयात। तत्पूर्वी आपणास सांगू इच्छितो की MPSCच्या माध्यमातून अनेक पदं भरली जातात। क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अशी अनेक प्रशासकीय पदं या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात। तसं पाहिलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा सतत नोकर भरती होत असते। मित्र असं नाही की या उलट प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप मोठी पॅकेजेस आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप पैसा आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे अधिकार आहेत, या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं जे ग्लॅमर आहे, तशा प्रकारचं ग्लॅमर या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। आणि म्हणूनच तरुण वर्गाला MPSC विषयी एक फार मोठं अट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळते। मला MPSC व्हायचं आहे अशा प्रकारची खूप मोठी क्रेज सध्या तरुण वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परंतु नुसती स्वप्न पाहून काहीच होणार नाही, नुसतं ठरवून निर्णय घेऊन सुद्धा काहीही होणार नाही। आपल्याकडे स्ट्रॅटेजी तर असायलाच पाहिजे, परंतु मी असं म्हणेल की नुसती स्ट्रॅटेजी असून सुद्धा चालणार नाही। प्रत्यक्षात ॲक्शन प्लॅन हा फार महत्त्वाचा आहे। या MPSCच्या चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी की त्याची माहितीसुद्धा आपल्याला असणं अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून राज्यसेवा परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि नंतरच मग MPSCच्या तयारीला आपण लागलं पाहिजे। त्यामुळे आज आपण या ठिकाणी सर्वप्रथम काही स्लाईडच्या माध्यमातून राज्यसेवा परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे ते आपण आज या ठिकाणी समजून घेऊयात। एका दृष्टिक्षेपामध्ये जर बघितलं तर हा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अर्थात MPSCचा एक्झामिनेशन पॅटर्न। आपणा सर्वांना माहीत आहे की MPSCची जी काही निवड प्रक्रिया आहे ती एकंदरीत 3 टप्प्यामध्ये पार पाडत असते। याचे जे काही 3 टप्पे आहेत, स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3, तर स्टेज 1 हा आहे पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा। तर साधारणतः या परीक्षेचे 2 पेपर असतात, प्रत्येकी पेपर हा 200 मार्काचा असतो, म्हणजेच पूर्वपरीक्षा ही एकूण 400 मार्काची असते। पूर्वपरीक्षेमध्ये पात्र ठरल्याच्या नंतर स्टेज 2 म्हणजेच मेन एक्झामिनेशन, मुख्य परीक्षा आहे। आता ही मुख्य परीक्षा एकूण 800 गुणांची असते आणि याच्यामध्ये एकूण 6 पेपर असतात। आता हा मेन एक्झामिनेशनचा टप्पा पार केल्याच्या नंतर शेवटचा टप्पा स्टेज 3 ती म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत। आता ही जी काही मुलाखत आहे ती एकूण 100 मार्कासाठी घेण्यात येत असते आणि साधारणतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल, तुमचा ॲटिट्यूड यासारख्या बाबी या मुलाखतीदरम्यान आपल्या तपासण्यात येत असतात। आता आपण MPSCची जी काही पूर्वपरीक्षा आहे या पूर्वपरीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे ते आपण या ठिकाणी बघूयात। पूर्वपरीक्षेला 2 पेपर असतात। पहिला पेपर आहे जनरल स्टडीज आणि दुसरा पेपर आहे CSATचा अर्थात सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट। तर हे दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात। पहिला जो पेपर आहे जनरल स्टडीजचा, याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न विचारलेले असतात आणि हा जो काही पेपर आहे तो 200 गुणांचा असतो, म्हणजेच या पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि अशा पद्धतीनं 100 प्रश्नांचे 200 गुण। आणि हा आपल्याला 2 तासामध्ये हा पहिला पेपर सोडवायचा आहे। सर्व प्रश्न MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा असतो। अर्थात या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम आहे। जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुम्हाला एकूण मिळालेल्या गुणांपैकी तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी कपात होत असतो। आता दुसरा जो काही पेपर या ठिकाणी आहे CSATचा, तो 80 प्रश्नांचा आहे। म्हणजे या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी प्रत्येक प्रश्न हा 2.5 गुणांसाठी आहे आणि अशा पद्धतीनं एकूण 200 मार्काचा हा पेपर आहे। त्यालासुद्धा 2 तासाचा वेळ आहे
आणि हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा प्रश्न आहे, यालासुद्धा निगेटिव्ह सिस्टीम आहे. आता आणखी या ठिकाणी लक्षात ठेवण्याची जी काही गोष्ट आहे की प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी दोन्हीही पेपर क्वालिफाय करावे लागतात, दोन्ही पेपर अटेंड करावे लागतात. या दोन्ही पेपरपैकी एकच पेपर जर आपण अटेंड करतो म्हटलं आणि दुसऱ्या पेपरला जर आपण ॲब्सेंट राहिलात तर तुमचा निकाल हा घोषित केला जाणार नाही, तुम्ही क्वालिफाईड ठरणार नाहीत. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं जे काही माध्यम आहे तर दोन्ही भाषेमध्ये म्हणजेच मराठी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये दोन्हीही भाषेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात. MPSC परीक्षेचं स्वरूप समजून घेत असताना या परीक्षेचा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे मुख्य परीक्षा. आता ही मुख्य परीक्षा एकूण 800 गुणांची असते आणि या मुख्य परीक्षेकरिता एकूण 6 पेपर असतात. त्याच्यापैकी पहिला पेपर आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचा. आता ही एकूण 100 मार्कासाठी हा पेपर असतो, परंतु हा पेपर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा नाही, हा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा पेपर आहे आणि याच्यासाठी 3 तासाचा वेळ आपणाला दिलेला असतो. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, मराठीसाठी 50 गुण आणि इंग्रजीसाठी 50 गुण. साधारणतः निबंध, भाषांतर, सारांश लेखन अशा प्रकारचे प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले असतात. आता जो काही दुसरा पेपर आहे तो सुद्धा आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचा. तर या पेपरसाठी सुद्धा 100 मार्क्स आहेत, परंतु हा पेपर ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा आहे आणि या पेपरसाठी फक्त 1 तासाचा वेळ आहे. आणि या पेपरमध्ये साधारणतः व्याकरणाच्या स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारण्यात येतात. यामध्ये सुद्धा मराठीसाठी 50 गुण आणि इंग्रजीसाठी 50 गुण अशा पद्धतीनं स्वतंत्रपणे 2 भागात हा पेपर विभागलेला असतो. आता जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात. आता हे 4ही पेपर 150 मार्कांसाठी आहेत. 4ही पेपरसाठी 2 तासाचा वेळ आहे आणि 4ही पेपर हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे आहेत. आता थोडक्यामध्ये आपण बघूयात. आता जनरल स्टडीज जो काही फर्स्ट पेपर आहेत याच्यामध्ये साधारणतः इतिहास आणि भूगोल या विषयाच्या अनुषंगानं प्रश्न विचारलेले असतात. GSचा जो काही दुसरा पेपर आहे त्याचा विषय भारतीय संविधान, राजकारण आणि कायदा. तर या विषयाला अनुसरून जो काही सिलेबस आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न या पेपर क्रमांक 2 मध्ये विचारलेले असतात. आता GSचा जो काही तिसरा पेपर आहे त्याचं टायटल आहे मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क. GSचा जो काही चौथा पेपर आहे तर त्याचा जो विषय आहे तो विषय आहे अर्थव्यवस्था, नियोजन, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान. तर अशा पद्धतीनं साधारणतः जनरल स्टडीजचे एकूण 4 पेपर आहेत आणि 4ही पेपरचे जे काही टायटल आहेत, जे काही विषय आहेत तर त्या विषयाला अनुसरून जो काही सिलेबस, जो काही अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे तर त्या अभ्यासक्रमावर आधारित आणि त्या क्षेत्रातील ज्या काही चालू घडामोडी आहेत तर त्या चालू घडामोडीवर आधारित ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न या जनरल स्टडीजमध्ये विचारले जाऊ शकतात. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीमचा जो काही नियम आहे तो मुख्य परीक्षेला सुद्धा लागू आहे. ज्याप्रमाणे पूर्व परीक्षेमध्ये 3 प्रश्न जर चुकीचे असतील तर एकूण मिळालेल्या गुणांमधून आपला 1 गुण मायनस होता, तर तोच नियम या ठिकाणी सुद्धा मुख्य परीक्षेला लागू आहे. आता मुख्य परीक्षा क्वालिफाईड करणाऱ्या उमेदवारांकरिता या परीक्षेचा शेवटचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे मुलाखतीचा, प्रत्यक्ष मुलाखती. MPSCची जी काही तज्ज्ञ समिती असते तर या समितीकडून या पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतात. साधारणतः 100 मार्कासाठी इंटरव्ह्यू असतात आणि मग या इंटरव्ह्यू म्हणजे एक प्रकारे ही त्या उमेदवाराची पर्सनॅलिटी टेस्ट असते. याच्यामध्ये त्या उमेदवाराचं ज्ञान, एखाद्या गोष्टीकडं त्याचा बघण्याचा दृष्टिकोन, त्याची तत्परता, हजरजबाबीपणा, एखाद्या विशिष्ट प्रसंगामध्ये निर्णय घेण्याची त्याची क्षमता, निर्णय क्षमता, त्याचं कम्युनिकेशन स्किल, अशा वेगवेगळ्या म्हणजे व्यक्तिमत्वाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्याला अनुसरून ही मुलाखत घेण्यात येते आणि मग या मुलाखतीमध्ये एकूण 100 पैकी त्याचं मूल्यांकन केले जाते. तर अशा पद्धतीनं मुख्य परीक्षेचे 800 गुण आणि मुलाखतीचे 100 गुण म्हणजे एकूण 900 गुणापैकी
जास्तीत जास्त गुण घेणारे उमेदवार म्हणजे त्या कट ऑफच्या याच्यानुसार रँकिंगनुसार हे पात्र ठरतात आणि मग त्यांना त्या रँकिंगनुसार त्यांना पोस्टिंग देण्यात येत असते.